मध्ये कामाख्या देवी मंदिरात गेलो. मी आसाममध्ये होतो. अरे महापौर साहेबांना आसामला होतो मी. आमची एका पार्लमेंटरी कमिटीची बैठक होती. रविवार होता आणि अमावस्या पण होती. तर आमचे सगळे सहकारी मंदिरात, आमचे सगळे सहकारी खासदार कमिटीवर ते बोले चलो मंदिर में, चलो मैं तो कभी जाता नहीं, हमारे महाराष्ट्र में बहुत मंदिर है, हमारे महाराष्ट्र में मंदिरों की कमी नहीं है, नहीं चलो. तर शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे. म्हणून आम्ही गेलो तिथे. प्रचंड गोरगरीब जनता, प्रत्येकाच्या हातामध्ये बकरं, बदकं, कोंबड्या आणि एका बाजूला पाठच्या बाजूला म्हैस बैल. मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे दिसले. मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आले. मी म्हटलं तुमचं ग्रामदैवत आहे की काय? महाराष्ट्रातली मंदिरं काय बंद झाली? पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागले. तुम्हाला म्हटले आज अमावस्या का दिन आहे, हा मुहूर्त रहता बळी देण्याचा. आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो. आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभारा, आतमध्ये उतरून जावं लागतं. आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या, बकरी, तिला एक कसली संस्कृती आहे. आणि शेवटी आपण देवापुढे नमस्कार करतो. एका बाजूला मला धक्का बसला. यात लिहिलंय मी, ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्याने बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं जातं. आमच्या समोर ठेवून त्याची पूजा होती. बैल, म्हैस. मी इथं आश्चर्यचकित झालो. मला शिंग दिसले. एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा, आणि एका रांगेमध्ये ते सगळी मुंडकी ज्यांची बळी दिली ते. म्हटलं हे चित्र फार विचित्र आहे. तसं काय गाडगे महाराजांच्या, आपण महाराष्ट्रात राहतो, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी या सगळ्या बळी प्रथांना आयुष्यभर विरोध केला. त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो ना, आमच्यासारख्या लोकांनी चित्र फार विचलित करतो. मी म्हटलं क्या है? थोड़ा आप तो महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, हमारा हम आपको पहचानते हैं. वो 2-3 साल पहले आपके यहाँ से 50-60 लोग आए थे शिवसेना. उस वक्त सबसे ज़्यादा बलि चढ़ाया है. ये लोग कितने? लोग 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया. भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया. बोला ऐसा क्यों पूजा किया जाता है? बोले ते इच्छा जो होती है पूरी करने के लिए, और जो शत्रु होता है वो ख़त्म करने के, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करने के. हे मी त्या स्वतः डोळ्याने पाहिलं, ऐकलं होतं आतापर्यंत. मी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं. आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये 3 वर्षापूर्वीच्या हे अशा प्रकारे, मी त्याला मानत नाही, या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात. सत्तांतर हे जी आणि पैशामुळेच झालं आहे. पैसे, प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतराचे. बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात, ही अंधश्रद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये. आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आहोत, आम्ही प्रबोधनकारांचे भक्त. पण हे मी जे दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटलं की हे लोकांसमोर मांडायला पाहिजे, म्हणून ते मी मांडलं. यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागतं.
तर अवस्था बघा शिंद्यांची काय आहे ती. हे सगळे आश्रित आहे. अशा लाभार्थीपेक्षा आश्रित झालेत ते, आता आश्रित आहेत ते. त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचं बंड करू शकत नाही. मराठी भाषा, मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे, मराठी नाही, हे आश्रितांची भाषा. अशा प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी, तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय. मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा, शिवाजी महाराजांची भाषा ही भाषा, आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा जी मराठी भाषा आहे ती मुंबईची भाषा. हे ह्यांना हळूहळू विसरायला लागले सत्ताधारी. असं एक काल गुलाबराव पाटील असं बोलले की संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सगळे संपतं, असं त्यांनी काल वक्तव्य केलं. करू द्या, त्यांना काय उत्तर द्यायचं. कोण पांढऱ्या पायाचे? आम्ही अंधश्रद्धा मानायचंच नाही ना. जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतं आहे ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे, पांढऱ्या पायाचे, जिभेवर डाग असल्याची भाषा करणार. तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसं आहात. तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेले आहात का? नाही, तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. मी वारंवार सांगतो, तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाला आश्रितांचा पक्ष. साहेब, मंत्र्यांचा PS कोळी यांच्यावर वाद ठेवला जातो आहे. धुळ्यात काय झालं? मुख्यमंत्र्यांनी अशा संशयास्पद कोळींची चौकशी करून त्यांना समज दिलेली आहे असं आलेलं आहे समोर. म्हणजे नेमकं काय गोंधळ काय? हे मुख्यमंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे, यांच्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका. देवेंद्र फडणवीस या माणसावर केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून PA आणि OET नेमले गेले. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या लोकांनीच केला. महाराष्ट्रात मोदी फॉर्म्युला लागू केला आता की पूर्ण चाचणी आणि परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना PA आणि OET मिळणार नाही. तुमचे PA आणि OET सगळ्यात जास्त भ्रष्ट आहेत. 102 नंबर हे त्याचं उदाहरण आहे. आणि ज्याने 102 नंबर काढलं ते माझ्या बाजूला बसले आहेत अनिल गोटे. हे खोटं बोलणं थांबवा या महाराष्ट्रामध्ये. सत्यमेव जयते हे आमचं ब्रीदवाक्य आहे. बरं काय, याचं जरा भान ठेवा. व्यवस्थापनावरून, घनकचरा व्यवस्थापनावरून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, त्यावरून कॅगने आता ताशेरे उडले. एकनाथ शिंदेवरती काय सांग? एकनाथ शिंदेवरती ताशेरे, एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरात जाणार. लक्षात घ्या, मी फार जबाबदारीनं बोलतो. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या जे काही चालली आहे सर्विकल प्रोसेस, तर याच्यावर राणे टीका केलेली आहे. 20+0 असं होईल. बघा, नारायण राणेला तुम्ही फार किंमत देतो. ओव्हर रेटेड आहेत ते. नारायण राणे हे सुद्धा भाजपचे आश्रितच आहेत ना. नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत. ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, विसरून गेले. ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. मग त्याने स्वतःचा एक पक्ष काढला, तो ते चालवू शकले नाहीत. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये एक आश्रित म्हणून सगळे जगत आहेत. असे अनेक आश्रित पूर्वीच्या काळात, ब्रिटिश काळामध्ये, मोगलांच्या काळामध्ये बरं ते आश्रित मांडलिक होते ना सगळे. ते स्वतःला राजे मानायचे, पण ते मांडलिक होते, राजे होते. हो, सगळे कुंवरसाहेब होते. ते सगळे कुंवरसाहेब आहेत भाजपचे. अजितदादा पवारांचे जे काही नागालँडचे 7 आमदार होते, त्यांनी अजितदादांची साथ सोडलेली आहे. बघा, हे नागालँडचे आमदार कधी पवारसाहेबांकडे होते? कधी? बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही. फार लहान. आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो या लहान राज्यामध्ये. कमी मतदान असतं, पैसे विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात. त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये. जे माणिकराव कोकाटे आहेत मुख्यमंत्री, हे वारंवार ढिकळ असेल किंवा काही अशी वक्तव्य करत राहतात.
तर यांना गांभीर्य नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे असं ओसाड गावाची पाठवणी दिलेली आहे असं पण मध्यंतरी ते बोलले. बघा, मंत्री जे कृषी खातं देशात आणि महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचं, हा जेव्हा देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो आणि या देशातली 70-75% जनता आजही कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे जेव्हा आपण सांगतो, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल आणि देश असेल, आणि कृषी खातं ही शिक्षा असं मानलं जातं, त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय बोलावं? मंत्रीच गांभीर्याने हे खातं सांभाळायला तयार नाही आहेत. शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना, पनिशमेंट आहे शिक्षण खातं. कृषी खातं एक पनिशमेंट वाटते. मग काय तर नगरविकास खातं, महसूल खातं, ही मलईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहेत. पण जनतेच्या हिताची, राज्याच्या कल्याणाची, शिक्षण, कृषी, उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही. आता काय हे तुम्ही मतदान केलं आहे त्यांना बघायला पाहिजे. आता साहेब, असं पुण्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील अशी घटना घडली आहे. पूजा बागुल, शारदा उर्फ पूजा बागुल इथं देखील विषारी औषध इंजेक्शन देऊन तिचा खून करण्यात आलेला आहे. अशा घटना वारंवार भारतात घडतात. लोकांची कायद्याबाबतची भीती गेल्या 5 वर्षात पूर्ण संपलेली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं राज्य पुन्हा इथे आल्यापासून लोकांच्या मनातली कायद्याविषयीचा आदर आणि भीती आणि पोलिसांचा आदर हा पूर्ण संपलेला आहे. एक लक्षात घ्या, आम्ही काही गुन्हा केला तरी कायद्याचे हात आमच्यापर्यंत पोचणार नाही आणि आम्हाला वाचवणारा कोणीतरी आहे, किंवा आम्ही पैसे देऊन, लाच देऊन आमचा बचाव करू शकतो, या भावनेतून लोक अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत. आणि ह्या राज्यामध्ये लोकांमध्ये विकृती आणि अमानुषता वाढलेली आहे, कारण राज्यकर्ते अमानुष आणि विकृत झालेले आहेत. आज मुख्यमंत्री नाशिकला आहेत, कुंभमेळ्याची आढावा बैठक घेण्यासाठी येत आहेत ते, पण लोकप्रतिनिधींना त्यांनी डावललेलं दिसून येत आहे. तिथे नाराजगी पण आहे. मग हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांना विश्वास, त्यांचं सरकार आहे, त्यांचं धोरण आहे आणि त्या भागातले आमदार सगळे त्यांचे आहेत. जावं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारात बसावं, जाऊन नाशिकला जिथे बैठक आहे तिकडे हिंमत असेल तर बसावं ना. आहे का हिंमत? नाराजी कसली व्यक्त करताय? शंडांसारखी नाराजी शंड व्यक्त करतो आणि मर्द असतो आमदार खासदार, तो कृती करतो, कृती करून दाखवतो की मला स्वाभिमान आहे. चला, थँक्यू. थोड्या वेळात निघतो. मला बोलायचं